झेंडूचे फुलं किती सुंदर असे आलेले आहेत, मस्त छान आहेत। हे आहेत आपले झेंडूचे फुलं, छान असे सुंदर फुललेले आहेत, मस्त एकाच ठिकाणी आहेत आपली झेंडूचे फुले। त्याला फुले भरपूर असे लागलेले आहेत, कळ्या पण आहेत आणि फुलं पण लागलेले आहेत। छान असे सुंदर मस्त दिसतायत, फुललेले आहेत। छान असे आपल्याला देवपूजाला फुले छान मिळतात, असे सुंदर आहेत। लिंबू असे सुंदर असे लिंबू आलेले आहेत। लिंबूच्या झाडाला मस्त छान असे लिंबू लागलेले। हे एक पिकला आहे, पिकून वाळायला लागलाय, त्याच्यामुळे एक तोडून घेऊया आपण ह्याला। छान असे सुंदर लिंबू असे मोठे होत आहेत। हा जास्तच पिकल्यामुळे खराब होऊन चालला आहे हा लिंबू। याला मी आता तोडून घेतलेला आहे। छान लिंबू आहे, हे लिंबूचं झाड आहे आपलं। छान असे लिंबू आहेत आपल्या लिंबूच्या झाडाला, सुंदर असे। इथं असं छान असं मोहर आलेला आहे लिंबूच्या झाडाला। छोटे छोटे असे लिंबू याला भरपूर आहेत, छान लिंबू आहे त्याला। तर आपलं मोगऱ्याचं झाड छान सुंदर फुटलेलं आहे, तर त्याला कळ्याची सुरुवात झालेली आहे। छान अशा छोट्या छोट्याशा अशा कळ्या आहेत। इथं आहेत आपली आळूची पानं, छान असे सुंदर मोठे झालेले आहेत। हे आपण गवऱ्या आणलेल्या आहेत खतासाठी, हे झाडांना खत देण्यासाठी हे आपण गवऱ्या आणलेल्या आहेत। 6 रुपयाला एक गवरी आहे, अशा आपण 30 गवऱ्या आणलेल्या आहेत। या आपण गवऱ्या आपण ह्या पाण्यात टाकणार आहे। आपण पोती भरून आणलेले आहेत गवऱ्यांची। हे चांदणीचं फुल आहे, किती सुंदर आलेलं आहे, छान असं आहे। आपण डब्यांमध्ये रोप लावलेले होते, छान असे सुंदर मस्त फुटलेले आहेत, मोठे पण झालेले आहेत, सुंदर असे हिरवेगार आहेत। छान असे आल्यामुळे मस्त सुंदर दिसतायत। छोटीशीच आपण रोप लावलेली होते, ते आता सुंदर असे मोठे झालेले आहेत। तो आहे अपराजिता, छान त्याला पण सुंदर असे फुलं येत आहेत। तुळस आहे आपली इथं। हे गुलाबाचं झाड आहे, त्याच्यामध्ये राजगिऱ्याची भाजी अशी सुंदर आलेली आहे। हे आपण गवऱ्यांपासून लिक्विड फर्टिलायझर तयार केलेला आहे। या गवऱ्या आपण पाण्यात टाकून ठेवलेल्या आहेत। या गवऱ्या आपण बाहेर काढून याचे आपण खत तयार करू शकतो या गवऱ्यांचा। हे ऑर्गॅनिक सेंद्रिय खत असल्यामुळे छान असं झाडांची ह्या खतापासून ग्रोथ छान होती आणि झाडं पण सुंदर हिरवीगार दिसतात। असे आपण हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर दिले की झाडांसाठी छान असतं आणि किती सुंदर असं फर्टिलायझर तयार झालेलं आहे। आपण गवऱ्या पाण्यात टाकून ठेवलेल्या आहेत। हे झाडांना आपल्याला फर्टिलायझर हे ऑर्गॅनिक खत द्यायचं आहे, त्याच्यामुळे ह्या गवऱ्या आपण पाण्यात टाकून ठेवलेल्या आहेत। हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर असल्यामुळे झाडांना हे चांगलं खत मिळतं आणि झाडं आपले छान असे सुंदर ग्रोथ करतात आणि झाडांची ग्रोथ चांगले झाल्यामुळे फळं फुले छान असे सुंदर येतात। त्याच्यामुळे असे ऑर्गॅनिक खत आपण
द्यायला झाडांना भरपूर असे प्रमाणात खत असे झाडांना दिले की झाडं छान आपले सुंदर आणि हिरवेगार फुगतात. त्याच्यामुळं हे आपण असे ऑर्गॅनिक खतं देऊन घ्यायचे असतात. त्याच्यामुळं आपण ह्या गवऱ्या झाडांना खत देण्यासाठी पाण्यात टाकून ठेवलेले आहेत. आता हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर आपण गुलाबाच्या झाडाला, आता आपल्याकडे शेवंतीची झाडं आहेत त्यांना देण्यासाठी हे चांगलं फायदेशीर आहे. त्याच्यामुळं आपण हे असे ऑर्गॅनिक फर्टिलायझर देऊन घ्यायचे. आता आपण हे शेवंतीच्या झाडाला फर्टिलायझर देणार आहे. त्याच्यामुळं आपण हे फर्टिलायझर घेतलेलं आहे. शेवंतीच्या झाडाला छान अशा सुंदर कळ्या आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण हे फर्टिलायझर देणार आहे. हे आपलं शेवंती आहे. मस्त असे फुलं कळ्या भरपूर आहेत. त्याच्यामुळं आपल्याला ह्या शेवंतीच्या झाडाला हे गवऱ्यापासून तयार केलेलं हे फर्टिलायझर आपण झाडाला घालून घेतलं आहे. याला आता छोट्या छोट्याशा अशा शेवंतीच्या कळ्या यायला लागलेल्यामुळे त्याच्यामुळे सगळ्या झाडांना असे ऑर्गॅनिक खतं दिले म्हणजे छान असे सुंदर झाडं आपले कळ्या आणि फुलं सुंदर येतात. त्याच्यामुळे आपण असे खतं देऊन घ्यायचं म्हणजे छान असतं. मरून कलरची ही शेवंती आहे. छान अशा छोट्याशा अशा कळ्या आता आलेल्या आहेत. असे खतं दिल्यामुळे ऑर्गॅनिक असे कळ्या उमलतात. त्याच्यामुळे हे आपण फर्टिलायझर द्यायचे झाडांना. असे ऑर्गॅनिक फर्टिलायझर दिल्यामुळे चांगलं असतं झाडांना. झाडांचे ग्रोथ छान होऊन आणि असे फळं लागायला चालू होतात आणि फुलं पण असे भरपूर प्रमाणात असे फुलं झाडांना येत राहतात आणि फळं पण असे भरपूर लागत राहतात. त्याच्यामुळे ऑर्गॅनिक फर्टिलायझर आपण देऊन घेणं गरजेचं असते. त्याच्यामुळे आपण हे सेंद्रिय खत, शेणखत आपण देऊन घेतलेलं आहे झाडांना देण्यासाठी आपण पाण्यात गवऱ्या टाकून ठेवलेल्या आहेत. तेच आपण पाण्यामध्ये, साध्या पाण्यामध्ये मिक्स करून झाडांना देऊन घ्यायचं म्हणजे छान सुंदर असं फर्टिलायझर तयार होतं. हे पालक आपण लावलेला असा छान असा मोठा झालेला आहे. आता थोड्या दिवसांनी आपल्याला भाजीला उपयोगी पडतो. मस्त आपण पालक पनीर करू शकतो, पालकची भाजी करू शकतो. छान अशी खुडून पानं खुडून नेली की छान असे अजून फुटून येतात झाडं. अशी पालक मस्त सुंदर फुटून येते. आता आपण याची असे छोटे छोटे पानं असे छान कोवळे मस्त तोडून नेले तर भाजी छान चवदार मस्त होते. छान भाजी आलेली आहे पालकची आपली, हिरवीगार आहे सुंदर. हे आपल्याला हरभरा टाकलेला होता आपण, त्याला आपण खुडून नेलेला आहे भाजी करण्यासाठी. छान असा आपण ह्याला खुडलेला आहे. मस्त सुंदर हरभऱ्याची भाजी आलेली होती. आता आपण त्याला खुडून घेतलेली आहे. अजूनही सुंदर अशी फुटते. मग आपण एक भाजी आपली होती. हरभऱ्याची भाजी आपल्याला खाऊ वाटली तर अशी आपण घरगुती लावली की छान अशी भाजी मिळते आपल्याला. हरभरे असे लावून घेतलेले आपण.